रामकृष्ण हरी मंडळी. मंडळी, या जगात असे एकच दैवत आहे की ज्याविषयी आपण हजारो निबंध, शेकडो कादंबऱ्या, शेकडो कविता करू शकतो, आणि ते म्हणजे आपली आई. मीही माझ्या लेखणीने काही ओळी रेखाटल्या आहेत. पाहूया या कवितेत. आई या दैवताविषयी काय मी बोलू, आई या दैवताविषयी काय मी बोलू, तिची महती कोणत्या शब्दात तोलू, तिची महती कोणत्या शब्दात तोलू. उपकाराचा भार कसा मी पोलू, तिच्या उपकाराचा भार कसा मी पेलू. हृदयातील तिच्या आठवणीचे कप्पे कसे खोलू, कप्पे कसे खोलू. आई म्हणजे संस्काराची महान शाळा, आई म्हणजे संस्काराची महान शाळा, आणि त्या शाळेला कधीच नसतो टाळा, त्या शाळेला कधीच नसतो टाळा. आई असते वात्सल्याचा मधाळ पोळा, आई असते वात्सल्याचा मधाळ पोळा. लेकरांच्या काळजीपायी तिचा जीव तुटे तिळतिळा, तिचा जीव तुटे तिळतिळा. आई असते माया ममतेची भक्कम तिजोरी, आई असते माया ममतेची भक्कम तिजोरी, आणि त्या तिजोरीची कधीच होत नाही चोरी, त्या तिजोरीची कधीच होत नाही चोरी. तिच्या सोबत जग सारे असते बिनघोरी, तिच्या सोबत असताना जग सारे असते बिनघोरी. मात्र तिच्या पश्चात सर्वांच्या जीवाला वाटे हुरहुरी, वाटे हुरहुरी. लेकरांची प्रगती पाहणे आवडे तिला खास, लेकरांची प्रगती पाहणे आवडे तिला खास. कुटुंबाच्या हिताचाच सदा तिला ध्यास, कुटुंबाच्या हिताचाच सदा तिला ध्यास. घर सारे जेवल्याशिवाय जात नाही तिला घास, घर सारे जेवल्याशिवाय जात नाही तिला घास. ती गेल्यानंतर तिच्या अस्तित्वाचा होत राहतो सदा भास, होत राहतो सदा भास. आयुष्यभर सर्वासाठी झटतात तिच्या दोन्ही भुजा, आयुष्यभर सर्वासाठी झटतात तिच्या